शेतकऱ्यांसाठी 12 मेच्या संध्याकाळच्या ठळक बातम्या. पुढील 4 दिवस राज्यात अवकाळीसह गारपीट. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील जिल्ह्यांना इशारा. मतदाना दिवशी बरसणार धारा. मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटा ओसरल्या. हवामान खात्याची माहिती. ज्वारीच्या शासकीय खरेदीसाठी 17 केंद्रांना मंजुरी. जादा भाव मिळणार म्हणून शेतकऱ्यांना दिलासा. नोंदणीसाठी शेतकरी स्वतः आवश्यक. शासकीय ज्वारी खरेदीसाठी शनिवारी सकाळी 10 वाजेपासून 31 मे पर्यंत नोंदणी सुरू राहील. राज्यातील 23 जिल्हे तहानलेले. 2,500 गावांमध्ये टंचाई. मराठवाड्यातील जिल्ह्यांना सर्वाधिक चटके. 3,303 टँकरने पुरवठा. इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी घेतले 350 क्विंटल अद्रकाचे उत्पन्न. अवकाळी पावसामुळे गोंदियात 277 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. यात 652 शेतकरी बाधित. उन्हाचा तडाखा आणखीन वाढणार. तापमान 45 अंशापर्यंत वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज. उन्हापासून संरक्षण करणे आवश्यक. शेतकऱ्यांना हवामान खात्याचा सल्ला. पंखे, कूलर, एसीचा वापर वाढला. मिरचीवर कोकड्यासह अळींचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांकडून कीटकनाशक औषधांची फवारणी करून पीक वाचवण्याचा प्रयत्न. कोल्हापूर शहरासह सातारा, सांगली शनिवारी दुपारी दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली. मिरची मार्केटला सुरुवात. पहिल्याच दिवशी 70 क्विंटलची आवक. मिरची गुणवत्ता अशीच टिकली तर भाव चांगले राहतील.